अयोध्या मंदिरात उभारण्यात आलेल्या राम मंदिराचा लोकार्पण सोहळा 22 जानेवारीला होतोय। या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कागल येथे राम मंदिराचा सोहळा अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा निश्चय भाजपचे नेते समरजित घाटगे यांनी केलाय। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी। पाहूयात। देशामध्ये 22 जानेवारीला राम मंदिराचं लोकार्पण सोहळा होत आहे। देशामध्ये सर्वच ठिकाणी रामलल्लाचं वेगवेगळ्या प्रकारे कार्यक्रम चालू आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यामध्ये कागल शहरामध्येही भाजपचे नेते समरजित घाटगे यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित केले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय काय करणार। राजे, आपण आपल्या रामलल्ला मंदिराचं लोकार्पण सोहळ्याचे कार्यक्रम करणार, कशा प्रकारे आपलं नियोजन असेल? सर्वप्रथम मला देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करायचं आहे की पूर्ण देशाचं बऱ्याच वर्षापासून जे स्वप्न होतं की प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर हे अयोध्येमध्ये व्हायला पाहिजे, ते येत्या 22 तारखेला ते स्वप्न साकार होते। आणि त्याच अनुषंगाने 2016 सालीमध्ये स्वर्गीय राजेसाहेबांच्या संकल्पनेतून कागलमध्ये जे राम मंदिर झालं, त्याच अनुषंगाने 20, 21 आणि 22 असे 3 दिवसाचे लोक उत्सव कार्यक्रम आम्ही कागलमध्ये राम मंदिरमध्ये ठेवायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। कारण सगळीच अयोध्येला जाऊ शकणार नाही, त्याचीच पुनरावृत्ती करून 3 दिवसाचा लोक उत्सव राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मभूमी कागलच्या राम मंदिरमध्ये करायचं आम्ही नियोजन केलं। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।